विमान बांधणी आणि वाहन क्षेत्रात संयुक्त प्रकल्प उभारण्याला भारत आणि रशियाची मान्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यादरम्यान 5 सामंजस्य करारांवर झाल्या स्वाक्षऱ्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांच्याशी करणार द्विपक्षीय चर्चा। कुलभूषण जाधव यांना दया याचिका करण्याचे पर्याय खुले असून त्यावर निर्णय होईपर्यंत फाशी दिली जाणार नाही, पाकिस्तानचं स्पष्टीकरण। जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी-2 या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची ओदिशातल्या सराव चाचणी यशस्वी। स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या काश्मीरी जनतेला पाकिस्तानकडून डावपेचात्मक, नैतिक आणि राजकीय मदत मिळत राहील, सरताज अजीज। पॅरिस हवामान बदल करारातून बाहेर पडण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। राज्यातल्या शेतकऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू। चणा डाळ वगळता अन्य डाळींवरची साठा मर्यादा काढून टाकण्याचा राज्य सरकारचा निर्णय। राज्यात तूरडाळ खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश। पहिल्यांदा मतदार यादीत समाविष्ट होणाऱ्या मतदारांच्या नोंदणीसाठी निवडणूक आयोगाची विशेष मोहीम जुलैमध्ये। फिलिपाईन्समधल्या कॅसिनो कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या गोळीबारात 30हून अधिक ठार। हरियाणामधल्या रोहतक इथं आज पहाटे 5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के। दिल्लीजवळच्या एनसीआर क्षेत्रातही सौम्य भूकंप। अभिनयाचं वेगळेपण जपणारे सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक राज कपूर यांची आज जयंती। जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत शरद कमल एकेरी गटात तर दुहेरी गटात मोनिका मौमा जोडी उपांत्यपूर्व फेरीत दाखल।